संध्याकाळी घडला तो प्रकार. महिलेला वाटलं तो ससा आहे. गाडी मागे नेताच भयंकर घटना. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. असा प्रकार. संध्याकाळची वेळ होती. एका महिलेनं आपलं काम आटोपून घरी जाण्यासाठी गाडी सुरू केली. रस्ता थोडा लांबचा होता, पण तिला त्या मार्गाची सवय होती. तरीही त्या दिवशी काहीतरी वेगळं जाणवत होतं. वातावरणात अनाकलनीय शांतता होती. रस्ता शहराबाहेरचा होता. दोन्ही बाजूला दाट झाडं, मध्येच वाकडं तिकडं वळण आणि फारशी वर्दळ नव्हती. गाडीच्या हेडलाईटमध्ये दिसणारा रस्ता जणू अंधाराला चिरत पुढे जात होता. किड्यांचा आवाज, झाडांची सडसड आणि गाडीचा हलका आवाज एवढंच ऐकू येत होतं. महिला थोडी घाईत होती. घरात तिची वाट पाहणारे होते. तिनं गाडीचा वेग थोडा वाढवला, पण काही अंतर गेल्यावर अचानक तिला समोर काहीतरी हलताना दिसलं. तिनं लगेच ब्रेक दाबला. गाडी अचानक थांबली. हेडलाईटच्या प्रकाशात एक छोटासा ससा उभा होता. तो अगदी रस्त्याच्या मध्यभागी शांतपणे बसला होता. सामान्यतः ससा गाडी पाहताच पळून जातो, पण हा ससा तिथेच थांबला होता. महिलेनं हॉर्न वाजवला, पण ससा हललाच नाही. उलट तो तिच्याकडे पाहत राहिला. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. जणू तो काहीतरी सांगत होता. महिलेला थोडी भीती वाटू लागली. तिनं गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण ससा पुन्हा गाडीच्या पुढे जाऊन उभा राहिला. ती थांबली तर तो थांबायचा. ती पुढे जायचा प्रयत्न करायची तर तो पुन्हा पुढे जायचा. आता तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिला जुन्या गोष्टी आठवल्या. लोक सांगतात काही वेळा जंगलात प्राणी माणसाला चकवा देतात, रस्ता चुकवतात. ही गोष्ट तिनं अनेकदा ऐकली होती. महिलेनं ठरवलं की गाडी मागे घ्यायची. तिनं हळूहळू गाडी रिव्हर्स घेतली, पण आश्चर्य म्हणजे ससा पुन्हा तिच्या गाडीच्या दिशेने चालू लागला. आता वातावरण अधिकच भयाण झालं होतं. अंधार गडद चालला होता. मोबाईल नेटवर्कही कमी होता. आसपास कुठेच घर किंवा माणूस दिसत नव्हतं. महिलेनं गाडी थांबवली. काही क्षण ती शांत बसून राहिली. तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिनं पुन्हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. गाडी पुढे निघाली, पण ससा पुन्हा पुढेच धावत राहिला. जणू तो तिला कुठेतरी नेत होता. रस्ता आता इतका अरुंद झाला होता. थोड्या अंतरावर एक वळण होतं. ससा त्या वळणाकडे गेला. महिलेनं गाडीचा वेग कमी केला. तिच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही वाढत होते. वळण घेताच अचानक ससा गायब झाला. समोर कुठेच दिसत नव्हता. रस्ता पुन्हा मोकळा झाला होता. महिलेनं सुटकेचा श्वास घेतला. तिनं गाडी पुढे नेली, पण काही सेकंदात तिच्या अंगावर काटा आला. कारण ज्या ठिकाणी ससा थांबला होता त्याच्या थोड्याच पुढे मोठा खड्डा होता. रस्ता पूर्णपणे तुटलेला होता. जर तिने वेगात गाडी चालवली असली तर गाडी थेट त्या खड्ड्यात कोसळली असती. महिलेला आता सगळं समजलं. ती काही क्षण गाडी थांबवून शांत बसली. तिच्या डोळ्यात भीती आणि आश्चर्य दोन्ही होतं. तो ससा अचानक आला, तिला थांबवलं, पुन्हा पुढे गेला आणि शेवटी त्या धोकादायक जागेपासून तिला वाचवलं. महिलेनं मागे वळून पाहिलं, पण ससा कुठेच दिसत नव्हता. अंधारात सगळं शांत होतं. ती हळूहळू गाडी वळवून दुसऱ्या मार्गानं निघाली. तिचं मन अजूनही धडधडत होतं. घरी पोहोचल्यावर तिनं हा अनुभव सांगितला. सगळे थक्क झाले. आजही त्या महिलेला प्रश्न पडतो, तो ससा होता की काहीतरी वेगळं? काही जण म्हणतात तो निव्वळ योगायोग होता, तर काही म्हणतात देवानेच तिला वाचवलं. पण त्या रात्रीचा तो ससा आणि तो क्षण आजही तिच्या आठवणीत जिवंत आहे.